हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॉन्सेप्ट आणि वेलकम टू दी न्यू व्हिडिओ. जर तुम्ही माझ्या काही जुन्या व्हिडिओज नसेल बघत तर नक्की जाऊन बघा या व्हिडिओ नंतर. ओके. सो काही आपल्या सिरीज चालू आहेत मराठीच्या, सो त्या पण तुम्ही बघा आणि अनेक वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या आहे की मार्केटचे ट्रेंड्स आपण कसे आयडेंटिफाय करू शकतो स्टॉक ऑप्शन्स मध्ये, इंट्राडे कसं आपण स्कॅल्प करू शकतो. ऑप्शन रायटर जर कोणी इथे असेल तर ऑप्शन रायटरसाठी एक मोठी कन्सेप्ट आपण बनवली आहे, सो ती पण जाऊन बघा. खूप चांगली कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण काही आय व्ही बेस्ड कन्सेप्ट पण बनवल्यात, आय व्ही आर, आय व्ही पी आणि इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी, इंडिया विक्स काय आहे, अशा पण अनेक कन्सेप्ट बनवल्यात. पीसीआर बद्दल पण आपण कन्सेप्ट बनवला, सो त्या बघून या आफ्टर दिस व्हिडिओ. ठीक आहे. आणि नक्कीच तुम्हाला खूप माहिती मिळेल त्या गोष्टीसाठी. डीप आपण डिस्कशन केलं नाही, फक्त टूल्स बद्दल डिस्कस केले किंवा कन्सेप्ट, दोन्ही गोष्टी आपण एकत्र करून एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे. ओके. सो आजची जी व्हिडिओ आहे ती पण स्पेसिफिकली आपण एक व्हॉलॅटिलिटी नाही, आपला जो कन्सेप्ट आहे तो व्हॉल्यूम वरती आहे. ओके. सो व्हॉल्यूम काय आहे आणि व्हॉल्यूम बेसवर आपण कसे ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो हे आज आपण डिस्कस करणार आहोत. सो नक्की खूप मजा येईल. सो 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो आणि आपण व्हॉल्यूम बद्दल समजून घेऊया की व्हॉल्यूम बेस आपण ट्रेड सेटअप कसा बनवू शकतो. ओके. सो जस्ट अ मिनिट. हा, परफेक्ट दिसते तुम्हाला स्क्रीन. ओके. तर बघा, नवीनच ओपन करता येते. ओके. नाव पहिला आपण जस्ट समजून घ्या की व्हॉल्यूम काय आहे. ओके. ओपन इंटरेस्ट आणि व्हॉल्यूम ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट काय आहेत आणि त्या बेसिसवर आपण कसं ट्रेड्स बनवू शकतो. ओके. सो सिंपल आहे. ओपन इंटरेस्ट काय असतं की एक सपोज इथे बायर आहे आणि इथे एक आहे सेलर. ओके. एक बायर आणि एक सेलर आहे. जर दोघांनी एक कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केला तर काय होणार, एक ओपन इंटरेस्ट होणार. ओके. आणि इथे घेऊया आपण ओपन इंटरेस्ट आणि इथे घेऊया व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम किती होणार तेव्हा, तेव्हा एक होणार. ओके. लेट सपोज जर ओपन इंटरेस्ट जो आहे ना तो कमी होणार. कमी कधी होणार, जेव्हा बायर आणि सेलर आपला कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करतील. ओके. जर ह्यांनी स्क्वेअर ऑफ केला आपला कॉन्ट्रॅक्ट तर काय होणार, तर ओपन इंटरेस्ट जो आहे तो झिरो होणार. झिरो ओ आहे. ठीक आहे. पण व्हॉल्यूम जो आहे ना तो 1+1, जर मी बघायला गेलो तर होणार 2. ओके. सो ओवाय काय, ओवायचा जर कन्सेप्ट बघायला तर ओवाय हळूहळू कमी होतो पण व्हॉल्यूम जो आहे तो नेहमी वाढत असतो. व्हॉल्यूम कधी कमी होत नाही. ओके. सो एक कॅरेक्टरिस्टिक आहे व्हॉल्यूमची, जर मोस्ट ऑफ द जणांना नसेल माहित तर विच इज फाईन, हे समजून घ्या. व्हॉल्यूम कधी कमी होत नाही. ओके. नाव लेट सी, आपण फ्रिक्वेंट कंडिशन्स मध्ये, मार्केट कंडिशन्स मध्ये समजूया की व्हॉल्यूम कसा इम्पॅक्ट करतो वेगवेगळ्या प्राइस ऍक्शनवर किंवा वेगवेगळ्या मार्केट कंडिशन्सवर. ओके. सो लेट सी, एक पहिली कन्सेप्ट घेतो आपण इथे की प्राइस अप, प्राइस अप आहे, प्राइस वाढते आणि व्हॉल्यूम जो आहे ना, व्हॉल्यूम पण वाढते, पण खूप खूप वाढते. ओके. लेट सी, इथे जर प्राइस आहे 100 रुपये. ओके. आणि व्हॉल्यूम आहे सपोज 10 लाख. ओके. प्राइस गेली 150 ला आणि व्हॉल्यूम जो गेला तो गेला सपोज 20 लाखाला डायरेक्ट. ओके. सो जेव्हा प्राइस आणि व्हॉल्यूम दोन्ही खूप अग्रेशनने वाढतात तेव्हा त्याला आपण म्हणतो एक अग्रेसिव्हली बिल्टअप होतो, एक स्ट्रॉंग बाईंग म्हणू शकतो. ओके. स्ट्रॉंग बाईंग. ओके. त्यानंतर सेकंड कंडिशन काय असणार की प्राइस अप चालले पण व्हॉल्यूम जो आहे ना तो वाढतोय पण खूप स्लो वाढतोय. म्हणजे इकडे जो 100 वरून 150 वर गेलेला ना, लेट सी इकडूनच प्राइस जी आहे 150 वरून गेली 170 वर, 20 पॉईंट अजून वाढला. पण जो व्हॉल्यूम आहे ना 20 लाखावर फक्त झालाय 21 लाख किंवा 22 लाख झालाय, 2च लाख वाढला. त्यामुळे ह्याच्याने काय समजतो की प्राइस अप चालले, व्हॉल्यूम हळूहळू कमी होतोय. ज्याच्यामुळे काय होणार की बायर्सने खूप जास्त प्रमाणात व्हॉल्यूम मध्ये ट्रेड बनवलं, खूप अग्रेशन झालं. आता बायर्सकडे तेवढी कॅपॅसिटीज नाहीये की प्राइसला वरती घेऊन जाण्याची. राईट.
सो त्याला म्हणतो काय शकतो एक रिव्हर्सल आपण अँटिसिपेट करू शकतो की एक रिव्हर्सल ट्रेंड अँटिसिपेट करू शकतो खालच्या दिशेला. ओके, प्राइस तर होत झाले पण प्रेशरने नाही चाललंय, कारण कुठेतरी बायर्स खूप अग्रेसिव्ह झाले आणि आता त्यांच्याकडे तेवढा प्रेशर नाही की मार्केटला अजून वरती टाकलं, त्यामुळे एक रिव्हर्सल ट्रेंड आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सेकंड जी थर्ड कन्सेप्ट काय येणार की प्राइस डाऊन आणि व्हॉल्यूम अप अग्रेसिव्ह. ओके, दॅट मीन्स व्हॉट की सपोज 200चा प्राइस आहे, सेम लॉजिक, आणि 10 लाख ओपन इंटरेस्ट आहे, प्राइस आली 150ला, त्याचा झाला 20 लाख. खूप अग्रेसिव्हली व्हॉल्यूम पण वाढलं, राईट. सो त्याला काय म्हणतो स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर, खूप सेलर आहे. ओके, सेम कन्सेप्ट जो आपण इथे बघितला ना प्राइस अपचा, तो सेम कन्सेप्ट डाऊनला आहे की कुठेतरी फ्रेश सेलर्स जे आहेत मार्केटमध्ये खूप अग्रेसिव्ह प्रमाणात येत आहे. ओके, आणि लास्ट कन्सेप्ट काय येणार ह्याच्यात आपली की प्राइस डाऊन, व्हॉल्यूम वाढतोय पण खूप स्लो वाढतोय. ओके, दॅट मीन्स व्हॉट की एक करेक्शन होऊ शकतो, एक रिव्हर्सल, आपण रिव्हर्सल बुलिश मोमेंटम साठी येऊ शकतो. ओके, जसं सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. पहिल्या केसमध्ये आपण काय केलं की प्राइस खूप कंटिन्युअसली वाढते, ओवाय कंटिन्युअसली वाढते, म्हणजे मार्केट असं असं जाणार, सॉरी ओवाय ना व्हॉल्यूम इथे कंटिन्युअसली वाढते, मार्केट असा खूप चालल्यावरती आणि ट्रेंड मध्ये आहे. पण जेव्हा प्राइस वाढते आहे आणि व्हॉल्यूम हळूहळू वाढतोय, दॅट मीन्स व्हॉट की प्रेशर खूप कमी आहे वरती जाणं, कारण खूप बायर्सने प्रेशर ऍक्टिव्ह केलं, तर कुठेतरी एक रिव्हर्सल आपल्याला मिळू शकतो. ओके, तिसरी गोष्ट अगेन, खूप खाली चाललंय प्राइस आणि व्हॉल्यूम पण खूप पटीने खाली चाललं आहे, सो स्ट्रॉंग सेलिंग आहे. ओके, खूप मार्केट असा असा खाली खाली फ्लक्च्युएट होऊ शकतो. आणि जर सेलिंग खाली चाललंय पण हळूहळू व्हॉल्यूम खाली चाललंय, वाढतोय, हळूहळू व्हॉल्यूम वाढतोय, सो एक रिव्हर्सलचे आपण चान्सेस, बॉटम कुठेतरी मार्केट क्रिएट करू शकतो त्या लेवलला, हे आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके ओके, सो फ्युचरचा जो व्हॉल्यूम आहे, किंवा जर मी फिजिकली ऑप्शनचा जर बघायला गेलो, व्हॉल्यूमला जर ट्रेड बनवायचे असेल तर काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत व्हॉल्यूमच्या, आणि तो डिफर काय आहे ओवाय पीसीआर आणि व्हॉल्यूम पीसीआर मध्ये आपण कसं ट्रेड करू शकतो. सो ओवाय पीसीआर आपण इथे कव्हर नाही करणार, ज्यांना कोणाला ओवाय पीसीआर समजून घ्यायचं तर एक व्हिडिओ आहे आपली, ती पोस्ट झाली असेल आय होप सो, किंवा नसेल झाली तर वेट करा, एक बनवली आहे डिटेल व्हिडिओ बनवली आहे ओवाय पीसीआर वरती, ती बघा, ती डेफिनेटली तुम्हाला हेल्प करेल त्या गोष्टीसाठी. आणि व्हॉल्यूमचा जर मी कन्सेप्ट बघितला तर व्हॉल्यूमला पण ओवाय सोबत कसं पॅर करू शकतो ना, हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो त्याच्या आधी ना आपण फ्युचर्सच्या बिल्टअप बद्दल बघून घेऊ की फ्युचर्स बिल्टअप काय असतो आणि ऑप्शन्स बिल्टअप काय असतो आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचा काय इम्पॅक्ट असतो. ओके, सो पहिला जो कन्सेप्ट काय आहे फ्युचर्स बिल्टअप. ओके, सो लेट्स फॉर अन एक्झाम्पल, फ्युचर्स बिल्टअप आपण दोन गोष्टीने पेअर करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे प्राइसने आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओपन इंटरेस्टने. ओके, की जशी जशी प्राइस वरती चालली आहे, जशी जसं ओआय वरती चाललं आहे, त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, सेकंड गोष्ट काय आहे, ही झाली फर्स्ट थिंग. सेकंड गोष्ट काय आहे की प्राइस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट खाली चालला आहे, त्याला काय म्हणतो आपण लॉंग अनवाइंडिंग. दॅट मीन्स व्हॉट, इट्स अ प्रॉफिट बुकिंग, की बायर्स जे आहेत ना ते प्रॉफिट कुठे बुक करतात ते आपल्याला समजेल. ओके, तिसरी जी गोष्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, प्राइस खाली चाललंय ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, त्याला काय म्हणतो आपण शॉर्ट बिल्टअप. ओके ओके, अँड द लास्ट वन इज व्हॉट, शॉर्ट कव्हरिंग, की प्राइस वरती चाललंय आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय. ओके, ठीक आहे. नाव द थिंग इज सिम्पल, फ्युचर्स ओपन इंटरेस्ट आपण इझिली फाइंड आउट करतोय ना विथ द हेल्प ऑफ प्राइस अँड ओपन इंटरेस्ट, की मला समजते की कुठे बायर आहेत, कुठे सेलर आहेत, कुठे अनवाइंडिंग होते, कुठे प्रॉफिट बुकिंग होते. पण जर मला ऑप्शन्सच्या ओपन इंटरेस्ट मध्ये बघायचं असेल, किंवा ऑप्शन्सचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा असेल, की मार्केटमध्ये ट्रेंड कुठे येऊ शकतो विथ द हेल्प ऑफ ऑप्शन डेटा, सो आपण तो कसा फाइंड आउट करायचा, तर मी लॉजिक सांगतो. ठीक आहे, लेट्स सी. एक
इथे रेजिस्टन्स लेवल आहे. ओके, आणि लेट्स सी इथे एक सपोर्ट लेवल आहे. ओके, आता इथे अनेक कॉल रायटर्स आहेत. ठीक आहे, इथे CWT मी लिहितो कॉल रायटर साठी, इथे लिहितो पुट रायटर साठी. ओके, नाव लेट्स सी मार्केटने आलं आणि इथे ब्रेकआउट दिला. आता ब्रेकआउट दिला आहे, मोस्ट ऑफ द ट्रेडर्स जे रायटर्स असतात त्यांना इथे कुठेतरी फिअर येणार, कारण मार्केटमध्ये ट्रेंड आला तर इकडे ज्यांनी रायटिंग केले त्यांना काय होणार, लॉस होण्यासाठी सुरुवात होणार. लॉस खूप प्रमाणात व्हायला सुरुवात होणार, बरोबर. सो ते काय करणार, आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार, बरोबर. जर हेज करायला सुरुवात केली तर काय होणार, ऑफकोर्स व्हॉल्यूम वाढणार त्याचा, राईट. सो जर तुम्हाला इथे दिसलंय की वरच्या साईडला एखादा ब्रेकआउट आला किंवा एक बुलिश मोमेंटम आहे आणि त्याच्या मल्टिपल स्ट्राईकचा जर तुम्हाला इथे व्हॉल्यूम वाढताना दिसेल, व्हॉल्यूम पॉझिटिव्ह असेल, दॅट मीन्स की सेलर जे आहेत, कॉल रायटर जे आहेत, त्यांना कुठेतरी फिअर आहे की मार्केट वरती जाऊ शकतो, त्यामुळे ते काय करतात, कॉल रायटिंग जी त्यांनी केले त्याला हेज करायला सुरुवात करणार. सो हेज मध्ये व्हॉल्यूम वाढणार. ओके, सेम लॉजिक इथे पण. लेट्स सी मार्केट खाली आणि पुट रायटर्स मध्ये इथे ब्रेकडाऊन मिळालं. आता जर ब्रेकडाऊन मला इथे मिळालं आहे, सो इथे मला फिअर झालं की मार्केट एक फॉल घेऊ शकतो. स्वतः काय ना इथे जवळपास जे पण स्ट्राईक असतील ना सपोर्टच्या इथे इथे इथे, ते आपल्या पोझिशन हेज करायला सुरुवात करणार. सो जर पोझिशन हेज करायला सुरुवात केली तर इकडचे जे व्हॉल्यूम आहे ती वाढायला सुरुवात होणार पुट साइडचे, राईट. राईट, नाव द थिंग इज सिम्पल की हे आपण इझिली फाइंड आउट नाही करू शकत, राईट, की कुठे व्हॉल्यूम वाढतोय किंवा कुठे व्हॉल्यूम कमी होतोय, राईट. सो आपल्याला काय करावं लागेल, डेली बेसिसवर चेक करावं लागेल की कुठे कोणता कॉल अँड पुटचा व्हॉल्यूम वाढतो आणि कसं आपण ते ट्रेड्स बनवू शकतो, राईट. सो एक फॉर्म्युला आहे वॉल पीसीआरचा, व्हॉल्यूम पीसीआरचा, की व्हॉल्यूम पीसीआर आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो किंवा व्हॉल्यूम पीसीआर आपण कसं फाइंड आउट करू शकतो. ओके, सो व्हॉल्यूम पीसीआर इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम ऑफ पुट डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉल. ओके, दिस इज द फॉर्म्युला, हा आहे आपला फॉर्म्युला. ओके, सो व्हॉल्यूम पीसीआरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, जर मी व्हॉल्यूम पीसीआर डेली ट्रॅक करत गेलो तर जसं मी म्हणालो की व्हॉल्यूम पीसीआर हा कधी कमी होत नाही, राईट, किंवा व्हॉल्यूम कधी कमी होत नाही, पीसीआरचा नाही बोलतोय, सॉरी, व्हॉल्यूम कधी कमी होत नाही. तशा त्याच्या काही अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे. सो पहिली कॅरेक्टरिस्टिक काय आहे त्याची, इट इज अ मीन रिव्हर्टिंग. ओके, एकच मिनिट. ओके, सो व्हॉल्यूम पीसीआर हॅज अ मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. सो व्हॉल्यूम पीसीआर काही असा मूव्ह करतो. ओके, लेट्स सी मी ह्याचा मीन पकडतो हा. सो इथे बघा हा एक टॉप बनवतोय, पुन्हा मीन कडे येतोय, पुन्हा बॉटम क्रिएट करतोय, पुन्हा मीन कडे येतोय. सो व्हॉल्यूम पीसीआर ची एक मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, ओके, अँड सेकंड इज व्हॉट, व्हॉल्यूम पीसीआर जो आहे ना हा इनव्हर्सली प्रपोर्शनेट विथ द फ्युचर प्राइस, नेगेटिव्हली कोरिलेट करतो फ्युचर प्राइस सोबत. म्हणजे काय, लेट्स सी व्हॉल्यूम पीसीआर मी इथे पकडतो आणि इथे प्राइस पकडतो. ओके, सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर वाढायला सुरुवात होते तेव्हा प्राइस जी आहे खाली पडायला सुरुवात होते. ओके, आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडायला सुरुवात होते तेव्हा प्राइस जी वाढायला सुरुवात होते. ऑफकोर्स जी आता आपण कन्सेप्ट बघितली, व्हॉल्यूम पीसीआर वाढायला सुरुवात होते म्हणजे कुठे काय, पुट साइडला जास्त हेज पोझिशन क्रिएट होतात त्यामुळे व्हॉल्यूम वाढते. सो पुट साइडला जर व्हॉल्यूम जास्त वाढतोय म्हणजे हेज पोझिशन क्रिएट होते, म्हणजे पुट रायटर्सला कुठेतरी मार्केट पडण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे मार्केट मोस्ट ऑफ द पडण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, आणि जर व्हॉल्यूम पीसीआर खाली पडतं म्हणजे कॉल साइडला जास्त हेज पोझिशन क्रिएट होतात, म्हणजे कॉल म्हणजे कोण, वरच्या साइडला ना, म्हणजे वरच्या डिरेक्शन जास्त आहे त्यामुळे बुलिश मुवमेंट आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके, आता हा डेटा पॉइंट आपल्याला कसा मिळेल आणि ह्याच्यावर आपण ट्रेड्स कशा बनवू शकतो हे आता आपण बघूया. ओके, कन्सेप्ट खूप सोपी आहे, जर नसेल समजली तर एकदा पुन्हा रिवाइज करा या गोष्टी, ठीक आहे, मगच पुढे जा. त्याशिवाय पुढे गेल्यावर मग समजणार नाही की आपण काय डिस्कस करते, राईट.
सो पुढे जा आणि चेक करा की काय नाही पाठी जा आणि चेक करा की नाही समजलं असेल तर, आणि मग हळूहळू पुढे येऊया. ओके, सो लेट्स सी, आय विल कम टू द कॉन्सेप्ट स्क्रीन. मी एकदा स्क्रीनवर येतो आणि विल सी. ठीक आहे, आय होप स्क्रीन माझी विजिबलच आहे सगळ्यांना. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी व्हॉल्यूम पीसीआर बद्दल बघायला गेलो तर व्हॉल्यूम पीसीआर आपल्याला कुठे मिळेल? ओके, सो आपल्याला यायचंय अनालाइज वर, आणि यू कॅन सी राईट हँड साइडच्या इन दिस राईट हँड साइड मिडलला तिथे व्हॉल्यूम पीसीआर हिस्टॉरिकल आहे ऑप्शन, राईट. सो मी व्हॉल्यूम पीसीआर वर क्लिक करणार. सो इथे तुम्हाला व्हॉल्यूम पीसीआर दिसायला बघायला मिळेल. युजली जर तुम्ही इथे प्रॉपरली पाठी वगैरे घ्या तर तुम्हाला ओव्हरऑल सगळा डेटा पॉईंट पण बघायला मिळेल इकडे, राईट. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला काही गोष्टी ह्याच्यात ट्रेड्स कशा घ्यायच्यात त्या बघूया. ओके, लेट्स सी, मी इथे निफ्टी बघतो आणि निफ्टी थोडा मी अजून पाठी येतो ह्याच्या 2-1 महिना पाठी येऊन बघूया. ओके, आणि चेक करूया की कुठे काही मोमेंटम आहेच का. सो ह्याला मी झूम करतो. ओके, यू कॅन सी जी ग्रीन ग्रीन नाही सॉरी जी ब्ल्यू लाईन आहे ती व्हॉल्यूम पीसीआर आहे, आणि जी ऑरेंज लाईन आहे ती फ्युचर प्राइस आहे. ओके, सो इथे बघा व्हॉल्यूम पीसीआर एका टॉपला गेलाय आणि खाली पडले, इथून प्राइस जी आहे ती ऑलमोस्ट वरती गेले, राईट. पुन्हा इथे कुठेतरी व्हॉल्यूम पीसीआर बघा खाली बॉटम क्रिएट केला, थोडाफार इकडे वरती गेला आणि इथून प्राइस खाली पडले. थोडं पाठी जर इथे गेलो ना तरी दिसेल, इथे बघा बॉटम क्रिएट केलाय, इथून व्हॉल्यूम पीसीआर वाढलं, इथून जी प्राइस आहे ती ड्रॉप झाले. ओके, सो आपल्याला जर ह्याच्यावर डिटेल बघायचं ना तर मी राईट हँड साइडला बघा, इथे तुम्हाला ग्रीन आणि रेड ट्रायंगल दिसणार. ओके, सो ग्रीन आणि रेड ट्रायंगल काय इंडिकेट करते? ग्रीन ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करते बेरिशनेस इन दी मार्केट. सॉरी, ग्रीन ट्रायंगल तुम्हाला इंडिकेट करते बुलिशनेस. जर तुम्हाला तिकडे ग्रीन ट्रायंगल दिसत असेल दॅट मीन्स की मार्केटमध्ये एक बुलिशनेस येऊ शकते. ओके, आणि जर रेड ट्रायंगल असेल तर ते इंडिकेट करते तुम्हाला बेरिशनेस, की मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो. ओके, सो यू कॅन सी 30 एप्रिलला जर मी बघायला गेलो तर एक ऑलमोस्ट बॅरिसचा इंडिकेशन आला, ज्याच्यात ऑलमोस्ट 22,718चा जो फॉलिंग होता त्याच्यावर एक मिळालाय, राईट. आणि तिथून बघा थोडाफार मार्केट खाली पण पडलाय, 200-250 पॉईंटचा फॉल आहे मार्केटमध्ये. सो कधी पण जर तुम्ही व्हॉल्यूम पीसीआर युज करताय ना, सो प्रत्येक वेळी लक्षात ठेवा की हा जो टूल आहे हा तुमचा एक ऍडिशनल कन्फर्मेशन टूल असणार. ओके, स्टँड अलोन थोडं ह्याला साईडला ठेवा, स्टँड अलोन आपण ह्याला युज नाही करणार. ह्याला कधीही जर तुम्ही युज करा तर ऍडिशनल कन्फर्मेशन साठी युज करा, की लेट्स से जर मी कोणता बिल्टअप बघितला किंवा मी हिस्टॉरिकल डेटा बघितला, याच्यात मला दिसतं की हा स्टॉकचा किंवा त्या पर्टिक्युलर इंडेक्सचा सेंटिमेंट कुठेतरी बॅरिशनेस आहे, बॅरिश मध्ये आहे, तर चेक करा की वॉल पीसरने तिकडे तुम्हाला एक बॅरिश इंडिकेशन दिलंय का. ओके, की वॉल पीसर एका बॉटम लेवलला आहे का, राईट. आणि तेच जर तुम्ही जर एक न्यू एक्सपायरी मध्ये असाल किंवा तुम्हाला दिसतंय की एक फ्रेश ट्रेंड आहे कोणत्या मार्केटमध्ये किंवा एक फ्रेश बिल्टअप आहे, लॉंग बिल्टअप, फ्युचर्स बिल्टअप कुठेतरी लॉंग आहे कोणत्या स्टॉक मध्ये, तर तुम्ही इथे येऊन बघा की कोणता टॉपला आहे का वॉल पीसीआर किंवा बुलिश इंडिकेशन दिलं आहे का. सो ऍडिशनल कन्फर्मेशन साठी तुम्ही हा डेटा पॉइंट युज करू शकता. ओके, आणि सेकंड गोष्ट म्हणजे कधीही जाताय तर स्ट्रॅटेजी सोबत जा, लाईक बुलकॉल स्प्रेड किंवा बुलपुट स्प्रेड सोबत गेला तर एक नॉर्मल जास्त एक अशी पण नाही 4 लेग 5 लेग स्ट्रॅटेजीची गरज नाही. नॉर्मल बुलकॉल स्प्रेड बुलपुट स्प्रेड जरी म्हणालात तरी एक खूप चांगला आउटपुट तुम्हाला बघायला मिळेल, राईट. सो जनरली ह्याचा जो होल्डिंग पिरियड, राईट, सो ऍटलीस्ट 4-5 डेज 6-7 डेजच्या आसपास ठेवा, लेस दॅन 15 डेजच्या आसपासच येणार, पण ट्राय करा की तेवढा एक चांगला मोमेंटम फाइंड आउट करून द्यायला, की जर तुम्ही ह्याच्यावरून ट्रेड बनवत असाल तर एक 4-5 डेजचा मिनिमम एक होल्डिंग घेऊन चला, मॅक्स टू मॅक्स 15 डेज, राईट. त्यानुसार जर तुम्ही ट्रेड बनवत एखादा स्प्रेड बनवला तर खूप चांगली गोष्ट आहे. बरेच लोक ते हेच विचारतील की नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन घेतलं तर काय इश्यू आहे. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन तुम्ही घेऊ शकता, विच इज फाईन. फक्त रिझन काय त्याचा अवॉइड करण्याचं की लेट्स सी जर मी नेकेड कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करतोय ना तर कुठेतरी ना तिकडे टाइम डिकेचा मला इश्यू होणार, थिटा इम्पॅक्ट कुठेतरी माझा खूप जास्त होणार त्या लेवलला, राईट. सो आय अवॉइड द थिटा इम्पॅक्ट. म्हणजे मला जर तो अवॉइड करायचा असेल तर नक्की मी हे ट्राय करणार वॉल पीसीआर आणि पोझिशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सोबत, राईट, स्प्रेड सोबत, राईट. त्यामुळे ओके, दॅट इज द थिंग. आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तर नक्की लाईक करा, किंवा जर प्रिव्हियस व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की त्या बघून या.
आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर काही क्वेरीज तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, डेफिनेटली आपण त्याच्यावर आन्सर देऊ. राईट, इव्हन तो तुम्ही क्वांटस्टाफ सपोर्टला पण हेल्प जाऊन विचारू शकता जर काही क्वेरीज असतील तर. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम, हॅव अ नाईस डे.